नमस्कार मित्रांनो, मी खाओबली. कोण म्हणतं मित्रांनो, की पावसाळ्यात मासे फ्रेश मिळत नाही. आज आपण आलो आहोत अशा ठिकाणी जिथे उत्कृष्ट आणि दर्जेदार आणि फ्रेश मासे सर्व्ह केले जाते. आपण आहोत खारघरमध्ये, सेक्टर 15 प्लॉट नंबर 47 कोकण वन या रेस्टॉरंटमध्ये. खूप सोपा पत्ता आहे. खारघरमध्ये डीमार्ट आहे. डीमार्टच्या बाजूलाच आहे. ओके. तर मित्रांनो, आपण आता आज जाणार आहोत आणि बघणार आहोत, की या रेस्टॉरंटमधले जे मासे मिळतात किती फ्रेश असतात आणि काय काय व्हेरायटी आहे. बाहेरून तर आपण सेटिंग बघू शकता. यांची एकंदरीत सेटिंग आहे बाहेर, आउटडोर सेटिंग. तर थेट आतमध्ये जाऊया. या. तर मित्रांनो, आता आपण आत आलो आहोत. हॉटेलचा ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता. एक वेगळीच वाइब देते, जणू की आपण कोकणातच आलो आहोत. मला मुळात यांची एक गोष्ट खूप आवडली. हे बघा, छोटे-छोटे असे अर्धन पॉट्स ठेवलेत. जेणेकरून तुम्ही जेव्हा इथे आला जेवायला, तर तुम्हाला कोकण वाइब्स अशी फील होईल. हे बघू शकता एकंदरीत. सर्व अँटिक्स आयटम्स ठेवलेत आणि मेन म्हणजे फर्निचर्स. तुम्ही फर्निचर बघू शकता. असे लाकडी फर्निचर्स आहेत. ॲम्बियन्स आणि इंटिरियरवर बारीकीने फोकस केला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण ऑर्डर करणार आहोत यांचे उत्कृष्ट मासे, ज्यासाठी कोकण वन प्रसिद्ध आहे. ओके. आणि आपण यांच्या ओनरशीही भेटणार आहोत. ओके. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ती मेजरली थाळी किती करतात? तर मित्रांनो, आता आपल्या भेटीला येणार आहेत कोकण वनचे ओनर. तर कोकण वन रेस्टॉरंट ओपन करण्याचं मागचं कारण काय, किंवा कोकणी जेवण का, जाणून घेऊया त्यांच्या जबानीवर. या दादा, बसा आता. नमस्कार दादा. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव काय दादा? ओंकार सावंत. तर ओमकार दादा, मला सांगा, आपलं हॉटेल ओपन होऊन किती वेळ झाला असेल? आम्ही हे डिसेंबर 25 तारखेला म्हणजे 2023 म्हणजे आज आहे ऑगस्ट, म्हणजे ऑलमोस्ट 8 महिने झाले आपल्याला या हॉटेलला चालू करून. आणि कोकणी जेवण का, म्हणजे साधारणपणे तुमच्या डोक्यामध्ये असं कॉन्सेप्ट होतं आधीपासून, की तुमचं काही स्वप्न होतं? कारण युजली एक खूप लोकांची इन्स्पिरेशनल स्टोरीज आहेत अशी. तर तुमची पण अशी काही स्टोरी आहे का? तर मला विस्तारमध्ये सांगा. सो बेसिकली असं आहे की मी स्वतः आहे सावंतवाडीचा, कोकणातला. ठीक आहे. आणि कोकणी माणूस म्हटलं की त्याला पहिलं आठवतं स्वप्नात सुद्धा ते म्हणजे मासे, मच्छी. ठीक आहे. तर कोकणात असल्यामुळे आम्हाला त्याची खूप जास्त आवड होती. आणि लोकांना ह्याचं माझ्या आधीचं जे फील्ड आहे, सो हॉटेल मॅनेजमेंट केल्यामुळे मला कुठे ना कुठे जेवण फ्रँकली स्पीकिंग बनवता येत नाही, पण लोकांना मला जेवण देण्यामध्ये खूप आवड आहे मला त्या गोष्टीची. सो हे माझं स्वप्न होतं की स्वतःचं एक चांगलं रेस्टॉरंट, कोकणी स्पेशल रेस्टॉरंट चालू करावं. कारण खूप सारे आम्ही रेस्टॉरंट्स बघितलेत की आपापलं कल्चर घेऊन मुंबईमध्ये येत आहेत. कोणी इराणी घेऊन येते किंवा अजून कुठल्या कंट्रीचं घेऊन येते. तर आम्ही ज्याच्यामध्ये स्पेशल आहोत, आम्ही आहोत कोकण स्पेशल. सो त्याच्यामुळे माझं ते एक स्वप्न होतं की आपण एक कोकणी अँबियन्स देऊन प्रॉपर ऑथेंटिक प्रॉपर जेवण आपण लोकांना द्यावं. हे एक माझं कुठे ना कुठे स्वप्न होतं. सो त्याच्यामुळे मग मी ते स्टार्ट केलं. अतिशय सुंदर संकल्पना आहे ओमकार दादांची, की यांनी आपल्या महाराष्ट्रातील पदार्थ लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि यांचे उत्कृष्ट मासे आपण चाखणार आहोत आणि तुम्हाला मी वेळोवेळी रिव्ह्यू देत राहू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो, ते सर्व कोकणी पदार्थ माझ्या समोर आले आहेत. बघून एवढं पाणी सुटलंय की काय सांगू मित्रांनो. प्रथम तुम्हाला मी इंट्रोड्यूस करतो. हा आहे प्रॉन्स मसाला. तिसऱ्या मसाला म्हणजे शिंपले आपण म्हणतो. आळूवडी. मित्रांनो, आळूवडीची साईज बघा तुम्ही. बस खुसखुशीत अशी आळूवडी. ही आहे ओल्या काजूची ग्रेव्ही. तुम्हाला दाखवतो बघा. मस्त असे काजू आहेत. भरभरून. क्वांटिटी बघा काजूची मित्रांनो. क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये कसलीच कॉम्प्रोमाइज नाही केलं यांनी. ही आपली तांदळाची भाकर आहे, चपात्या आहे. महत्त्व म्हणजे इथलं सी फूड. बांगड्याची साईज बघा मित्रांनो तुम्ही. अतिशय साईज बघा. ही आहे सुरमई. ही आहे चिकन वडे थाळी. यात बघा तुम्हाला कोंबडी वडे, कांदा सॅलड, चटणी, उकडलेलं अंड, सोलकढी, चिकन रस्सा, सुक्का चिकन, हे सर्व पदार्थ मिळेल. आणि
ही आहे प्रॉन्स बिर्याणी, मस्त रायत्याबरोबर. आणि डेझर्टमध्ये आपण मागवलं आहे गुलाबजामुन, जे इथे स्वतः यांचे शेफ बनवतात. तर आपण एवढं सर्व मागवलं तर आहे, तर चाखणार आहोत आपण आणि ही चव तुम्हाला सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, प्रथम आपण सुरुवात करणार आहोत यांच्या बिर्याणीपासून, कोळंबी बिर्याणी. तर बघा, मस्त असा रायता घेतला. कोळंबीची पीस बघू शकता तुम्ही. असं बिर्याणी बरोबर कालवून. हं, अतिशय सुंदर बिर्याणी आहे. कोळंबी दम बिर्याणी वाटते मला. कोळंबीसुद्धा मस्त टेक्स्चर खूप छान आलाय कोळंबीचा. अजून काही इथे आलात की. आता आपण खाणार आहोत यांची ओली काजूची भाजी आणि चपाती. ओले काजू तर कोकणात आणि मालवणात खूप प्रसिद्ध आहेत. ते चाखणार आहोत आपण. हं, मस्त असं काजूचा कुरकुरीतपणा. ग्रेव्हीसुद्धा उत्कृष्ट झाली आहे आणि एकंदरीत काजू आणि ग्रेव्हीची बाइंडिंग अप्रतिम लागत आहे मित्रांनो. इथे आलात की काजूची भाजी आवर्जून ट्राय करा. तर मित्रांनो, मी एकदा ना कोकणात गेलो होतो आणि तिथे मी बघितले तिकडे बरेच लोक आहेत ना, सोलकढी आणि भात मिक्स करून खातात. तर मी सुद्धा विचार केला की आपण पण ट्राय करून बघूया की काय चव लागते. असा इंद्रायणी भात आहे, त्याच्यावर सोलकढी. बघूया जरा कालवून कसं लागतं. हम्म, इंद्रायणी भात अप्रतिम आहे मित्रांनो आणि अतिशय हेल्दी सुद्धा. तो सोलकढी बरोबर उत्कृष्ट लागत आहे, खूप सुंदर लागत आहे. तर ही तरी तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मला तर आवडली आहे. आता तुम्ही बघा. तर मित्रांनो, आता आपण खाणार आहोत सुरमई. सुरमईची एकंदरीत तुम्ही साईज बघू शकता मित्रांनो. मस्त अशी हिरव्या चटणीबरोबर सर्व केली आहे. साधारण असं मस्त लिंबू पिळूया वरतून. फोड थोडी या सुरमईची. किती फ्रेश आहे बघा मित्रांनो. व्हाईट फ्लेश. या सुरमईची फ्रेशनेस खरं मी इथं बसून सांगू शकतो तुम्हाला. तोंडात टाकल्या टाकल्या मेल्ट झाली आहे. अप्रतिम. तर मित्रांनो, एकंदरीत कोकण वनातलं जेवण अतिशय सुंदर आहे, अतिशय उत्कृष्ट आहे. जर तुम्ही खारघरमध्ये राहत आहात किंवा तुम्ही नवी मुंबई भागात राहत आहात ना, तर आवर्जून कोकण वनला नक्की भेट द्या आणि यांचे उत्कृष्ट आणि दर्जेदार जे पदार्थ आहेत, त्या चाखायला जरूर या. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.